मित्रांनो, या विषयावर पुष्कळ बोलता येईल. मी अध्यात्म आणि विज्ञान या अनुषंगाने बोलणार होतो, पण बोलत नाही. मी काय, मला म्हणायचं ती जे पुस्तिका आहे ती वाचा तुम्ही, माझीच पुस्तिका आहे. मी आणखी एक त्यांचं वाक्य सांगतो. सकल जीवांचा तो करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. नको करू खेद कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. कौतुक तू पाहे संचिताचे. या ओळी सतत समोर ठेवून ते स्वामी कृपेने जगले. त्याचा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक आहे. मी परत कबीराच्या शब्दात सांगतो. जब मैं था तब हरि नाही, अब हरि है हम नाही. प्रेम गली अतिसा करी तामे दोन समाही. असं केळकरांचं जीवन आहे आणि असंच अध्यात्मनिष्ठ व्यक्तींचं जीवन असतं. मी आता एक अलीकडच्या काळातलं झालेल्या सत्पुरुषाचं उदाहरण देतो. ते मी आत्ता जे काही बोलतो आहे किंवा बोलू इच्छितो त्याच्यावर प्रकाश टाकणार आहे. किरण मोघ्यांना मी आधी थोडं भेटलो असतो तर त्यांना ते गायला सांगितलं असतं. त्यांनी तुम्हाला मंत्रून टाकलं असं. सोयरोबानाथांचा अभंग आहे. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. तुम्ही सगळी मंडळी अशी आहात की अंतरीचा ज्ञानदिवा तुम्हाला ठाऊक आहे आणि तो मालवू द्यायचा नाही. यासाठी सद्गुरू कृपा तुम्हाला झालेली आहे. खरं म्हणजे त्याच्यातलं सर्वात मला आवडणारी ओळ पुढची आहे. आपुल्या मते उगच चिखल कालवू नको रे. ही खरी त्यातली महत्त्वाची ओळ आहे. आज विज्ञाननिष्ठ मंडळी अनेक ठिकाणी चिखल कालवीत असतात. नसत्या शंका उकरून काढतात. मी गुळवणी महाराजांचा एक प्रत्यक्ष अनुभव सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी लहान होतो, शाळेत होतो. एक चित्रकला शिक्षक म्हणून गुळवणी महाराज मला प्रथम ठाऊक झाले. माझ्या शाळेत चित्रकला शिकवायची. पुढे मला असं कळलं की आता ते चित्रकला नाही शिकवीत, काहीतरी दुसरंच करतात. काय करतात? लहान मुलांना ओढ असते. मी कोणाकोणाला विचारलं घरच्या वडीलधाऱ्यांना. ते म्हणले, अरे असलं काही करू नकोस, आहे भलतंच काहीतरी बघायला जाऊ नकोस. डॉक्टर वादा गोखले नावाचे एक चांगले प्राध्यापक होते. ते माझ्या गावाकडचे होते. नाथीबाई ठाकरसी महाविद्यालयात ते शिकवत असत. त्यांचे माझे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. मी त्यांना काहीही विचारायला गेलो की ते म्हणा तू महाराजांकडे जा. कोण महाराज? मग गुळवणी महाराज. गोवेकर चाळीमध्ये नारायणपेठेत केसरी वाड्यासमोर ते राहायचे. म्हणलं मला ते भेटतील का? नाही भेटणार म्हणाले. मी पाठवलं म्हणून सांग. मी एकदा गेलो त्या चाळीमध्ये त्यांच्या छोट्याशा 2 खोल्याच्या घरात. ते बाईजी काहीच बोलले नाहीत. मला राग आला. मग वादा गोखल्यांच्याकडे आलो आणि त्यांना सांगितलं. ते चिमणबागेत राहायचे त्यावेळेला. ते एक खोलीत राहायचे. दत्तभक्त होते. सतत दत्तभक्तीत रमलेले असायचे. काका म्हटलं ते काहीच बोललेच नाहीत. मग म्हणाले मग बोलले नाही तर काय झालं? बोलायच पाहिजे असं काही असतं का? अरे बाबा, समोर एखाद्या माणसाकडे गेल्यानंतर ते बोललेच नाहीत. ते म्हणले बोलण्यासारखं नसेल. मग माझ्या मनातला जो खरा प्रश्न होता तो मी काकांना जरा चाचरत सांगितला की सध्या मी धडपडतो आहे, तेव्हा पडण्याची शक्यता आहे किंवा मी जे काय करतो आहे त्याचं पुढं काय होणार हे मला विचारायचं आहे. आता तरुण वयात माणसं काय काय करतात हे मी तुम्हाला सांगायला नको. मी तेव्हा तरुण होतो, चांगला होतो, छान छाकटा होतो आणि काहीतरी नको त्या मार्गाने चाललो होतो. काकाने मी थोडक्यात सांगितलं. काका म्हणे तू महाराजांना विचार. मग महाराजांकडे परत पाठवलं. मी गेलो परत. त्यांनी मला बसवून ठेवलं. 5 मिनिटांनी ते म्हणाले, काय असेल ते उत्तर मी काकांना सांगेन. तू एवढंच लक्षात ठेव, तू जे काय करतो आहेस ते तू करत राहिलास तर काय होईल हे मला सांगता येणार नाही. अरे काय हे उत्तर काय पटण्यासारखं नव्हतं. काकांकडे परत आलो. काकाने सगळं ऐकलं. काका म्हणाले तुझी पुढची बरीच वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे असा याचा अर्थ आहे. आणि तशी ती गेली एवढंच तुम्हाला सांगतो.
तशी ती 14 वर्षे माझी वाया गेली. आणि नंतर त्यानंतरही गोळवणे महाराज होते. अनेक सभा समारंभात पहिल्या रांगेत येऊन ते बसायचे. मी त्यांना तशाही स्थितीत पाहिलेलं आहे. नंतर ते सगळं झाल्यानंतर मला समजलं की सत्पुरुष हा कटू शक्यतो सांगत नाही, पण कटू होऊ नये याच्यासाठी तुम्हाला जागं करतो. आणि हा खरा परमार्थ आहे. आणि अशासाठी आपण उगाच चिखल कालवू नये. आणि मग परत कबीराकडे येतो. काय होतं ह्या सगळ्या सहवासात गेल्यानंतर? मग तुम्ही वैज्ञानिक असा, नश्वरनिष्ठ असा, नास्तिक असा, कोणी असा, कबीर मन निर्बल भया जैसा गंगा नीर, पाछा लागे हरी फिरे कहत कबीर कबीर. याचा अर्थ असा, मग तुम्हाला परमेश्वराचं नामस्मरण करावं लागत नाही. तुमचं मन जर निर्मळ झालं, गंगेसारखं, मगाशी गंगोगाचा उल्लेख झाला, गंगेसारखं निर्मळ झालं तर जे काही येऊन गंगेला मिळतं ते सगळं पावन होऊन जातं. तसं तुमच्या मनाचं होतं. आणि मग पाछा लागे हरी फिरे कहत कबीर कबीर, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. हे सगळं व्हायला लागतं, कारण तुम्ही चांगल्या मार्गाने जात आहात, चांगलं काही करता आहात. तुमची काळजी तो वाहत असतो. किंबहुना तो तुमचं नामस्मरण करतो असं समजा ना. मित्रांनो, हा खरं फार बोलण्याचा विषय नाही, हा प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. मी आता इथे जवळजवळ 2-2.5 तास पाहतो आहे. माणसं रंगून गेली आहेत. कशात रंगून गेली आहेत? गाण्यानं आपण थोडं रंगलो, पण गाणंसुद्धा कसलं होतं गाणं? तुम चल रहे थे, हम चल रहे थे, मगर दुनिया वालों के दिल जल रहे थे, असं नव्हतं. तू है हर जाई तो हर जाई सही, तू नहीं तो फिर और कोई, असलं नव्हतं. या गाण्यातून असा भाव होता. मग तुकडोजी महाराजांचा तो देव बाजारचा भाजीपाला नाही र असो, नाहीतर मग तुकाराम महाराजांचा अभंग असो. त्याचा भाव असा होता की हे काहीतरी एक असं चैतन्यमय विश्व आहे की ज्याच्यात तू एक कोणीतरी आहेस. पण तू एक कोणीतरी आहेस हे तू समजून घेऊ नकोस. ज्याने तुला इथे पाठवलं आहे तो मनुष्य ते समजून आहे. त्या समजून उमजून तू त्याला सोडू देऊ नकोस. आणि म्हणून कोणत्याही नावानं तू त्याला आठव आणि त्याला साक्षी ठेवून तुझा व्यवहार कर. मित्रांनो, अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. दोन्ही सत्यान्वेषणाचे मार्ग आहेत. दोघांनाही सत्य हवं आहे. पण अध्यात्माचं साधन मनोबळ हे आहे आणि विज्ञानाचं साधन तर्क हे आहे. तर्काला मरण नाही. 2 वाक्यात आपण विज्ञान सांगू शकतो की हे अमुक अमुकपासून अमुक अमुक अंतरावर अमुक अमुक आहे, त्याच्या पलीकडे अमुक अमुक आहे, असं अमुक तमुक सांगत सांगत आपण पुढं काय आहे ठाऊक नाही. एका ठिकाणी थांबता तुम्ही, नाही सांगू शकत. पण अध्यात्माला ही मर्यादा नाही. ज्याला अध्यात्म समजलं, ज्याला परमार्थ समजला, ज्याला हे समजलं की मला नाही समजलं हे मला समजलेलं आहे, आणि हे समजून घेण्यासाठी आपण समजूतदार असणं आवश्यक आहे. आणि ती समजूत देणारी माणसं असतात, ते सिद्ध पुरुष असतात. माझं भाग्य असं आहे की मी सुद्धा खेर महाराजांना बडोद्यातही अनुभवलेलं आहे, बडोद्याहून पुण्याला येताना प्रवासातही अनुभवलेलं आहे, आप्पासाहेब चिवटे यांच्या घरीसुद्धा अनुभवलेलं आहे. मला वाटतं 40 वर्षापूर्वी 90 साली असेल त्यांचं पहिलं चरित्र प्रकाशित झालं. त्याही समारंभाला मी होतो. 85 त्याच्या निमित्तानं मला आप्पासाहेबांनी, मी मुद्दाम गंमत म्हणून सांगतो, जरा तुम्हाला हसवतो. तुम्ही आप्पासाहेबांना जुन्या पिढीने पाहिलं असेल. माझ्या लहानपणी मला आप्पासाहेबांची फार भीती आणि स्पर्धा वाटायची. असं वाटायचं काय सुटापुटातला छान माणूस आहे,
असे चांगले छान होते, सुटाबुटात असायचे, छान गाडीतून यायचे जायचे. ते एस पी कॉलेजच्या पलीकडे ते भारत गायन समाजच्या गल्लीमध्ये त्यांचं घर होतं. आणि मला फार श्रीकांत म्हणजे माझा मित्र आहे, बसला या मुलगा, याचे वडील, तो माझ्या वर्गात होता. आणि मला वाटायचं काय आप्पासाहेब, आपल्याला कधी आप्पासाहेब होता येईल? अरे आधी आप्पा, पुन्हा साहेब, आणि सुटाबुटात आणि छान गाडीमध्ये. एक दिवशी मी आप्पासाहेबांना पाहिलं, धोतर सदरा कोट टोपी. अरे हे काय बुवा, आप्पासाहेबांचं असं कसं झालं? म्हणून मी असा संशोधक याही पद्धतीचा आहे. मी हे शोध घ्यायला गेलो आणि मग मला श्रीकांतकडून कळलं, आप्पासाहेबांना खेर महाराज भेटले. आणि आप्पासाहेब ते जे एकदम पासिंग शो, तुम्हाला आठवत असेल, तिथं वृद्ध माणसा पासिंग शो म्हणून मला दिसायचे. तो जो असा सुटाबुटातला हॅटवाला असतो, सिगरेटवर असायचं ते, तसे मला आप्पासाहेब वाटत होते. एकदम मला आपल्यासारखे वाटायला लागले की आपणसुद्धा आप्पासाहेबच आहोत. आणि मी एकदम हे असं होतं. याला परमार्थ म्हणतात. मित्रांनो, जास्त बोलत नाही, मी एवढंच सांगतो, कबीराच्याच पुन्हा भाषेत, चदरिया झीनी झीनी रे, चदरिया झीनी झीनी रे, हे जीवनाचं वस्त्र हे फार विलक्षण आहे. झीनी झीनी रे, हे कसं काय विणलं, कोणी विणलं, कसं आपल्या हाती आलं, काही सांगता येत नाही. हे योगायोगानं सगळं घडत असतं. आणि शेवटी कबीर म्हणतात, हे जे तुम्हाला जीवनाचं वस्त्र मिळालेलं आहे ते मलाही मिळालं. मैंने उसको रंगरे को दिया. रंगरा म्हणजे गुरु, तो रंगवतो, तुम्हाला चांगल्या रंगात आणतो. आणि मग त्या रंगरेकडे गेल्यानंतर माझी ती चादर जी परमेश्वराकडनं मला जीवनाचं वस्त्र मिळालं होतं, ते इतकं छान झालं की ते मी फार काळजीपूर्वक जतन से ओढी. शेवटी त्यांनी असं म्हटलं आहे, मूर्ख लोग भेद नाही जाने, बैली कीनी रे. मूर्ख माणसांना हे काहीही कळत नाही. आता मूर्खात अनेक शिकलेली माणसंसुद्धा येतात. रामदासांनी त्यांची मोठी यादीच दिलेली आहे. तर ती, आणि असं अर्धवट अभ्यास करणारी माणसात असं म्हणतात, रामदासांनी ती बहुतेक दुसऱ्या समाजातल्या लोकांना, नाही त्यांच्या समाजातल्याच लोकांना ते ओळखत होते ना, तर त्यांच्याच अवतीभोवती कोण होते ते त्यांनी दिलेलं आहे. ते आपल्याही भोवती अशी माणसं असतात. मूर्ख लोग भेद नाही जाने, दिन दिन मैली कीनी, दास कबीरा जतन से ओढी, जैसी की तैसी दिनी चदरिया. हा जीवनाचा आनंद असला पाहिजे, हे परमार्थ सांगतं. आणि त्याच्यातही पुन्हा मजा आहे. शुकदेवांनी म्हणजे देवांच्या गुरूंनीही ती फार काळजीपूर्वक पांघरली. जो ध्रुव होता म्हणजे बालक होता, अगदी लहान होता, त्यानेसुद्धा ते फार काळजीपूर्वक वस्त्र सांभाळलं. आणि जो राक्षसाचा मुलगा होता त्यानेसुद्धा भक्त म्हणून ती सांभाळली. आणि मी तर सामान्य मनुष्य आहे असं कबीर म्हणतात. मला काय करायचं होतं, वस्त्र तर पांघरायचं होतंच, पण वस्त्र खराब करायचं नव्हतं. विज्ञानातून आपण वस्त्र खराब करत चाललेलो आहोत. हे अज्ञानच आहे. केळकर साहेब मला माफ करतील, पण केळकर साहेबांना उलट त्यांच्या मनात हेच असेल की ते विज्ञाननिष्ठ असून 25-30 वर्ष वैज्ञानिक संस्थेत उत्तम काम करीत असताना सुद्धा त्यांना माळी महाराजांचं महत्त्व समजलं. अगदी सत्यसाईबाबांकडे गेलेल्या मंडळींचंही महत्त्व समजलं. हो, काहीतरी एक त्याचा अनुभव आहे. सगळ्याचं जनरलायझेशन आणि सगळ्या गोष्टीचं सायंटिफिक स्पष्टीकरण, हे स्पष्टीकरण आहे की काही गोष्टी स्पष्ट होत नाहीत. पण एक गोष्ट स्पष्ट होते की जीवनाचं वस्त्र सर्वांना मिळालेलं आहे. आणि ते स्वच्छ ठेवण्यासाठी कुठल्या तरी सत्संगाची आवश्यकता असते. आणि सत्संगाचा मुख्य आधार असतो गुरु. गुरु म्हणजे मोठा, अधिक अनुभवी, अधिक अनुभव संपन्न असा माणूस की जो तुम्हाला कधी सांगून
कधी सवरून किंवा सावरून किंवा कधी न सांगून तुमचं तुम्हाला समजेल अशा रीतीनं सुचवून तुम्हाला जाग्यावर ठेवतो. ह्या पुस्तकामध्ये फार सुंदर मुकुंदातारांनी सांगितलं. त्यांनी त्यांची घरची बाजू सांगितली. ते घरीदारी जेवढे स्वच्छ आहेत, सरळ आहेत, निर्मळ आहेत, तसेच त्यांच्या जीवन प्रवासात ते वागलेले आहेत. आणि म्हणून मला आनंद असा आहे मराठीचा एक अभ्यासक म्हणून की ज्यांचं सगळं आयुष्य वैज्ञानिक जगतात गेलं, देशापरदेशातल्या उत्तुंग प्रतिभा आणि प्रज्ञावंतांशी त्यांचा संबंध आला, तरीसुद्धा त्यांना आपला आध्यात्मिक वारसा महत्त्वाचा वाटला. आणि हा वारसा जर आपल्याला समजला तर आपल्याला तो जपता येईल. जपणं म्हणजे त्याचा नुसता जप करणं नव्हे, जपण्याचा म्हणजे जपाचा, नामस्मरणाचा, परमेश्वराला साक्षी ठेवून जगण्याशी संबंध आहे. परमेश्वर हा काही सतत तुमच्यासमोर येऊन उभा राहू शकत नाही, पण गुरु आपण आपल्यातच तो असल्यामुळे अनुभवू शकतो. मित्रांनो, जास्त बोलत नाही, मी एवढंच म्हणेन, ही जी आयुष्याची त्यांच्या गोळाबेरीज आहे, ही नुसती गोळाबेरीज नाही. राजकारणात बेरजेचं राजकारण चालतं, जीवनात बेरजेचं राजकारण आणि वजाबाकीचं राजकारण नसतं. काय नाही करायचं, काय टाळायचं आणि नेमकं काय करायचं हे गुरुला साक्षी ठेवून, त्याला स्मरून, परमेश्वराचं नाम स्मरण करत परमेश्वराला साक्षी ठेवून वागणं म्हणजे निर्मळ जीवन हे यशस्वी करणं. परत कबीराच्याच भाषेत शेवट करतो. साधं बोलणं असतं, साधं काही सांगणं असतं. आता मला इथे बोलायची संधी मिळाली आहे. खरं म्हणजे माझ्या मनात असा प्रश्न आला, इतक्या लोकांचं इतकं बोलणं झाल्यानंतर आता मंडळी अशा काहीतरी विचारात असतील, अशा वेळेला आपण बोललो तर किती माणसं शिल्लक राहतील. पण हे मी मनात घेतलं नाही. मला कबीर आठवला, ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे आपो शीतल होय. हे केळकरांच्या आणि तुमच्या आमच्या जीवनाचं सूत्र विज्ञान जगात कितीही मोठ्या पदावर पोचलो तरी असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? आपण असं बोललं वागलं पाहिजे की कोणालाही बरं नाही वाटलं तरी निदान आपल्याला बरं वाटलं पाहिजे. आणि मग ते बरं वाटण्याचं जे बोलणं आहे ते इतकं बरं असलं पाहिजे की लोकांना ते खरं वाटलं पाहिजे. काही यांचं खरं नाही असं वाटू नये, यांचं सगळं बरं आहे असंही वाटू नये. आपल्या सर्वांचं जर बरं व्हायचं असेल तर असं बोललं पाहिजे, मन का आपा खोय. म्हणजे रिझर्वेशन्स नसतं. आता रिझर्वेशनचे भलतेच अर्थ आहेत सध्या. कुठलेही रिझर्वेशन्स असता कामा नाहीत, कुठल्याही त्याला मर्यादा असता कामा नाहीत. मनापासून बोलावं, मनापासून वागावं, पण स्वैर वागू नये. बोलावंही मनापासून, असं बोलावं की बोलल्यामुळे आपल्यालाही बरं वाटावं आणि ऐकणाऱ्यालाही बरं वाटावं. मी थांबतो. धन्यवाद. खरंच विज्ञान आणि अध्यात्म याची किती सुरेख सांगड किती सोप्या शब्दामध्ये सरांनी आपल्याला करून दिली आहे. खूप खूप धन्यवाद सर. प्रकाशक या शब्दाच्या अर्थाला शब्दशः जगणारे, दुसऱ्याला प्रकाशात आणून स्वतः मात्र पडद्याच्या मागेच राहणं पसंत करणारे असे या पुस्तकाचे आणि प्रकाशन समारंभाचे आधारस्तंभ श्री सखाराम आठवले यांचेही मी आपणा सर्वांतर्फे विशेष आभार मानते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावेत. नमस्कार समस्त पुणेकरांना. आभार प्रदर्शन व्यक्त करण्यापूर्वी या पुस्तकामागची एक थोडी गंमत पण सांगतो. केळकर ही व्यक्ती माझ्या वडिलांच्या वयाची. केळकरांचा आणि आमचा बँगलोरकरांचा परिचय आमच्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्यामुळे बँगलोर येथे आम्हाला झाला. पहिल्या भेटीतच आमची मैत्री झाली. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की वयात
30 ते 40 वर्षाचा अंतर असूनसुद्धा या दादा केळकरांचे बँगलोरकरांचे काय गट्टी आहे. त्याचं दुसरं एक छुपं कारण असं आहे की केळकर हे मूळचे हावेरीचे, त्यांना कन्नड भाषा उत्तम येते. मी मराठी असूनसुद्धा बँगलोरला गेल्यामुळे आणि कन्नड मुलीशी लग्न केल्यामुळे मी कन्नड शिकलो. आणि केळकर काका आणि काकू यांच्याबरोबर विशेषतः तुमची पुण्याची मंडळी बँगलोरला आले की आम्ही कन्नडमध्ये बोलायचो. तर त्यांना काही कळायचं नाही आणि अशी बरीच मजा चालायची. आणि केळकरांना आम्ही बरंच छळलंसुद्धा आहे बँगलोरकर व्यक्तीने. केळकरांचा स्वभाव अत्यंत सालस शांत आणि एक अत्यंत साधी व्यक्ती आहे. तर येता जाता माझे मिथुन राज असल्यामुळे टिंगल टवाळखोर स्वभाव आहे. मित्रही असेच भेटलेत सगळे बँगलोरकर. तर येता जाता आम्ही यांना छळायचो. केळकरांच्या वयाला जेव्हा 80 वर्ष झाली तेव्हा आम्ही परत त्यांचा छळ चालू केला. तुमचं सहस्त्रचंद्र दर्शन करून घ्या. तर ते म्हणाले नाही रे बाबा, मला असलं काही नको. म्हटलं नको नको काय, केलंच पाहिजे. मग त्यांना पुण्यातली व्यक्ती म्हणून आम्ही चिडवायला चालू केलं की नवरा बायको आणि 2 मुलं चौघंच मिळून कुठेतरी वाडीला जाऊन चौघं जेवून आला की काय सहस्त्रचंद्र दर्शन. ते शेवटी रडकुंडीला आले, पण त्यांनी सहस्त्रचंद्र दर्शन केलं नाही. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. केळकरांनी ठरवलं होतं की सहस्त्रचंद्र दर्शन मी करून घेणार नाही. पण आमच्या सद्गुरूंनी, अक्कलकोट स्वामींनी आणि समस्त देवाने ठरवलं होतं की यांचं पब्लिकली काहीतरी करायचं, जे सहस्त्रचंद्र दर्शनापेक्षासुद्धा काहीतरी वेगळं आणि मोठं असेल. तर हे पुस्तक छापण्याचं असं झालं की ते बरेच लेख वगैरे लिहायचे. एकदा त्यांनी मला एक फाईल दाखवली. तर मी त्यांना सांगितलं फाईल पाठवून द्या, जे लिहाल ते पाठवून द्या, आपण छापू. मग ते अगदी चकित झालं. म्हणून आमचं कोण रे बाबा पुस्तक छापणार. तर मी केळकरांना सांगितलं तुम्ही कशाला काळजी करता, मी एक उद्योजक आहे, मी एक एंटरप्रेन्युअर आहे. पैसे मिळवायची संधी जर मला मिळत असेल तर त्याच्यावर तुम्ही का गदा आणताय. तर त्यांना थोडं हायसं वाटलं असेल, चला ह्याचा काहीतरी फायदा होतो आहे. मग नाही हो करत त्यांनी ते कागद दिले. आणि काय गती आली माहीत नाही. हे सगळं आजचं जे घडलेलं आहे हे कसं घडलं माहीत नाही. आणि ही संबंध ईश्वरी शक्तीचा हा एक खेळ आहे हे या घटनेतून प्रूव्ह होतं आहे. हा कार्यक्रम असा घडणार होता हेही ठरलं नव्हतं. अगदी ह्या कार्यक्रमाचं व्हॉट्सअप इन्व्हिटेशन बनवण्यापासून आजचा हा कार्यक्रम होईपर्यंत हे असं घडणार होतं हे माहीत नव्हतं. हे त्यांना माहीत होतं, आम्हाला माहीत नव्हतं. पण आज आपण हा सर्वांनी हा आनंद घेतला. आज आभार मानताना विशेषतः डॉक्टर कामत, श्री सुनीलजी चिंचोलकर, नंतर श्री मुकुंद दातार, केळकर काका काकू ऑफकोर्स, आणि लिमये मॅडम आणि समस्त पुणेकर मंडळी यांचे मी हृदयापासून आभार मानतो. आणि पुणेकर मंडळींचा यात विशेष हातभार आहे. कारण हे पुस्तक प्रकाशनाचं काम जेव्हा ठरलं तेव्हा एक एंटरप्रेन्युअर म्हणून, उद्योजक म्हणून हा मी कार्यक्रम करणार होतो, पुस्तक पब्लिश करणार होतो. पण पुणेकर मंडळींना काय जो मला माहीत नाही त्यांनी या प्रोजेक्टमध्ये उडी मारली. आणि संबंध शक्तीनिशी आज हो कार्यक्रम झालेला आहे यात माझं काहीही नाही आहे. माधुरीताई दाते, कौंडिण्य आणि समस्त तुमचा पुणेकर परिवार यांनी हे कार्यक्रमाचं आजचं जे स्वरूप आहे ते सर्वांना दाखवलेलं आहे. तर हा कार्यक्रमाबद्दल आणि ह्या उत्तम पुस्तकाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रमानंतर, आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर किरणला विनंती करतो की त्यांनी पसायदान म्हणून हा कार्यक्रम संपवावा. आणि त्याच्यानंतर विशेष कार्यक्रम आहे जो अत्यंत इम्पॉर्टंट आहे. जसं डॉक्टर कामतने सांगितलं, सगळ्यांना भूकही लागली असेल तर जेवणाचाही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कोणीही न जेवता जाऊ नये. धन्यवाद. परमपूज्य श्री जनार्दन स्वामींचे शिष्य भारतात आणि संपूर्ण जगात पसरले आहेत. स्वामींच्या ज्ञानाचा प्रकाश जणू सातासमुद्रापलीकडे पसरला आहे. आणि म्हणूनच अशा संतांमुळेच भारतीय अध्यात्मविद्येचं
पाश्चात्य देशांमध्येही आकर्षण आहे. अशा साधुसंतांच्या भूमीत एक असे साहित्यिक होऊन गेले ज्यांचं संपूर्ण जगाला आजही आकर्षण आहे. ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. आजच्या या साहित्यिक समारंभाच्या सांगतेकडे जाताना याच ज्ञानेश्वरांच्या एका अलौकिक भेटीचं वर्णन करणारी एक छोटीशी कविता सादर करते आहे. ही अलौकिक भेट आहे आपले संत ज्ञानेश्वर आणि पाश्चिमात्य देशातील एका ज्येष्ठ साहित्यिकाची. स्वर्गी पाहता एक राजकुमार सुंदर, शेक्सपियर विचारी त्याचे नाव, सुकुमार म्हणाला मी आहे ज्ञानेश्वर. प्रफुल्लित झाला शेक्सपियर, म्हणाला माझे गेसिंग निघाले खरे, खूप काही ऐकले होते पण आज दर्शन होताच वाटले बरे. मी लिहिली ट्रॅजेडी आणि कॉमेडी, येतात अजूनही विविध अभिप्राय, पण तुमच्या अभंगात अवीट गोडी, सदा स्मरे वारकरी संप्रदाय. लिहिली तुम्ही ज्ञानेश्वरी, तुम्ही आहात संत, मी नाही वारकरी याची मला खंत. मी दाखवली चिंता माणसांची, जेवढे होते मला ज्ञान, तुम्ही केली चिंता विश्वाची, मागून या पसाय दान. विल्यम आणि ज्ञानदेवांची भेट झाली काही क्षण, इंग्रजीला मराठीचे रूप दिसले विलक्षण, इंग्रजीला मराठीचे रूप दिसले विलक्षण. अशा या ज्ञानदेवांच्या पसायदानाने आपण कार्यक्रमाची सांगता करूयात. मी किरण मोघेंना विनंती करते की यांनी पसायदानाचं सादरीकरण करावं. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटोतया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव, पीयूषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुखी, अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये, होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान
पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया जा